ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. अळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे, जमिनीवरती उगा शोधसी आकाशातील तारे. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग. फसू नको तू सावध वाग मनुजा जाग मनुजा जाग. या मायाजालाच्या गर्तेत अडकलेल्यांना यातून बाहेर पडण्याची आठवण करून देण्यासाठी, त्यांना यामध्ये मदतीचा हात देण्यासाठी, ही मायेची जळमटे बाजूला करून त्यांना स्वस्वरूपाकडे नेण्यासाठी या मायानगरीत म्हणजेच मुंबईत साक्षात परब्रह्म सद्गुरूंच्या रूपात अवतारित झाले. औचित्य होते परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या समस्य मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 5 व 6 जुलै 2024 रोजी चेंबूर फाईन आर्ट्स येथील सभागृहात अतिशय थाटामाटात व उत्साहात पार पडला. मायेत गुरफटलेले, पर्यायी दुःख क्लेशाने जर्जर झालेले अनेक भाविक या ठिकाणी प्रथमच परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या छत्रछायेखाली फार आशेने आपले दुखणे घेऊन आले होते. यातून नक्कीच मला योग्य मार्ग मिळेल, माझे दुःख कमी होईल, ही सदिच्छा आणि आस घेऊन गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनासाठी हजारो भाविक एकत्रित झाले होते. आणि सोबत त्याहूनही अनेक पटीने असे भाविक आले होते, जे याच प्रवासातून पुढे आले आणि त्यांनी आपल्या या जन्माचे सार्थक करून घेण्याचा चंगत जणू बांधला होता, जे या मोक्षदात्या गुरुचरणांना घट्ट बिलगून होते. जीवनात सुखदुःखाचा खेळ सुरूच राहणार आणि हे चक्र काही थांबणार नाही, हे आत्तापर्यंत त्यांना अवगत झालेच असावे. म्हणूनच याच्या पलीकडील ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आणि शाश्वत सुखप्राप्तीसाठी लांबच लांब रांगा लावत हजारो भाविकांनी कार्यक्रमस्थळी धाव घेतली होती. लाखो भाविक भक्तांना आपल्या विचारांनी नवसंजीवनी देऊन त्यांच्या जीवनात ज्ञानाचा व भक्तीचा मळा ज्यांनी फुलविला, असे परमवंदनीय अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाले आणि उत्साहाचा जणू डोमच उसळला. या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी सोहळ्याला प्रथम दिनी 10 ते 12 हजार व द्वितीय दिनी सुमारे 12 ते 15 हजार भाविक भक्तांची उपस्थिती होती. आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांनी परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वागत मोठ्या जोशाने उत्साहात केले. चहुदिशातील संपूर्ण वातावरण वाद्य गजरांच्या निनादाने पवित्र, निर्मळ व भक्तिमय झाले होते. संतपीठावर विविध आकर्षक फुलांची पायघडी घालून परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वागत करण्यात आले. परमपूज्य जगद्गुरु श्रींनी संतपीठावर येताच आपल्या उपास्य दैवतांना भावपूर्वक नमन केले व सिंहासनावर आसनस्थ झाले. पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींचे विधिवत पाद्यपूजन करण्यात आले. भाविक भक्तांच्या उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली असलेले सद्गुरूंचे मौलिक विचार ग्रहण करण्यासाठी भक्तांचे मन तर सदैव आतुरलेले असतेच. परमपूज्य जगद्गुरु श्री बोध करताना म्हणाले की नेतृत्व करण्याचे गुण, अशा अनेक गोष्टी ज्यावेळी आपल्यामध्ये असतात त्यावेळी प्रसंगामध्ये आपण चढायचं नसतं, ढळायचं नसतं, पळायचं नसतं, रडायचं नसतं, विचलित व्हायचं नसतं. मग जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असला तरी तो बरोबर आपण तो हँडल करू शकतो. जीवनात प्रसंग येणारच आहे, देवांचे आले तर तुमच्या काय, देवाधिकांना वेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागलं तर आपल्याला काय, प्रयत्नवादी जगलं पाहिजे, दैववादी नाही जगायचं. प्रयत्नवादी असलं पाहिजे, पण प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळी थांबतात त्यावेळी दैवावर सोडून द्या आणि गप्प बसा, टेन्शन येणार नाही.
परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सुश्राव्य वाणीने भाविक भक्त भारावून गेले होते. अमृतमय प्रवचन ऐकल्यानंतर दर्शनार्थी गुरुचरणांचे दर्शन घेत पुढे पुढे जात होते, तर एकीकडे परमपूज्य स्वामीजी समस्याधारकांच्या सांसारिक अडीअडचणी आपुलकीने समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत होते. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या दिव्य विचारांनी प्रेरित होऊन कार्यक्रमस्थळी 140 भाविकांनी साधक दीक्षा घेतली, तर 292 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन आपल्या आध्यात्मिक प्रवासास सुरुवात केली. संध्यासमयी भक्तिभावाने ओथंबलेला हा सोहळा निरूपाकडे आला होता व भक्तवत्सल परमपूज्य गुरुमाऊलींचे रूप भाविक भक्त आपल्या अंतःकरणात साठवत होते. 2 दिवस चाललेल्या या सोहळ्याची सांगता झाली व सर्वांना भरभरून कृपा आशीर्वाद देऊन परमपूज्य जगद्गुरु श्रींनी पुढील प्रवासासाठी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.